नमस्कार. MPSCची तयारी करताय? मग भारतीय नागरिकत्व हा विषय किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. पण यातली कलमं आणि कायदे पाहून थोडं कन्फ्युजन होतं नाही का? काळजी नसावी. चला तर मग पुढच्या काही मिनिटात भारतीय नागरिकत्वाचा प्रत्येक पैलू एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया, जेणेकरून परीक्षेमधला एकही मार्क आपला निसटणार नाही. तर मग सुरुवातच या प्रश्नाने करूया. नागरिक असणं म्हणजे नक्की काय? आपण सगळे भारताचे नागरिक आहोत, पण या नागरिक असण्याचा नेमका अर्थ काय होतो? हा फक्त एक कायदेशीर शब्द आहे की त्याहूनही काहीतरी जास्त? खरं तर याच एका शब्दात दडले आहेत आपले हक्क, आपली कर्तव्य आणि भारताशी असलेलं आपलं एक अतूट नातं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नागरिकत्व म्हणजे देशाने दिलेली एक कायदेशीर ओळख. आणि याच ओळखीमुळे आपल्याला काही मूलभूत हक्क मिळतात, देशाचं संरक्षण मिळतं आणि हो, त्याचबरोबर काही कर्तव्यसुद्धा पार पाडावी लागतात. आणि याच संकल्पनेचे सगळे पैलू आपण आता उलगडणार आहोत. ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया थेट आपल्या राज्यघटनेपासून. बघूया की नागरिकत्वाबद्दल आपल्या घटनेत मुळात काय लिहिलं आहे, त्याची मूळ चौकट काय आहे. हे बघा, सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायचं, भारतीय राज्यघटनेचा भाग 2 MPSCच्या परीक्षेत नागरिकत्व कोणत्या भागात आहे हा प्रश्न इतक्या वेळा विचारला गेलाय की विचारू नका. त्यामुळे हा भाग 2 अजिबात विसरायचा नाही. इथेच आपल्या नागरिकत्वाची पाळाभरणी झाली आहे. आणि ह्याच भाग 2 मध्ये येतात कलम 5 ते 11. ही सगळी कर्म फक्त आणि फक्त नागरिकत्वाबद्दल बोलतात. आणि ही फक्त काही कोरडे नियम नाहीत, तर भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा नक्की भारतीय कोण असेल ह्यासारख्या मोठ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं ह्या कलमांमध्ये दिलेली आहेत. चला यातल्या काही महत्त्वाच्या कलमांवर पटकन एक नजर टाकू. सुरुवात करूया कलम 5 पासून. जरा विचार करा, 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला, त्या दिवशी देशाचा नागरिक कोण होता? याचं उत्तर आपल्याला कलम 5 मध्ये मिळतं. सोप्या शब्दात, त्यावेळी जे लोक भारतात राहत होते, ज्यांचा इथे जन्म झाला होता, त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालं. यानंतर येतात कलम 6 आणि 7. ही कलमं भारताच्या इतिहासातील एका अत्यंत वेदनादायी पर्वाशी जोडलेली आहेत, ती म्हणजे फाळणी. त्या काळात जे प्रचंड स्थलांतर झालं, त्यामुळे नागरिकत्वाचा खूप मोठा पेच निर्माण झाला होता. तो पेच सोडवण्यासाठीच ही कलमं बनवली गेली, ज्यात पाकिस्तानमधून भारतात आलेल्या आणि इथून पाकिस्तानात गेलेल्या लोकांसाठी नियम स्पष्ट केले. आता येतं एक अत्यंत महत्त्वाचं कलम, कलम 9. यावर परीक्षेत प्रश्न असतोच. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं, एक देश एक नागरिकत्व. म्हणजे काय? तर जर कुठल्याही भारतीय व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, तर त्याच क्षणी त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपेल. भारत दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि मग येतं कलम 11. हा एक प्रकारचा टर्निंग पॉइंट आहे, कारण या कलमानेच आपल्या संसदेला नागरिकत्वाबद्दलचे कायदे बनवण्याचा, त्यात बदल करण्याचा पूर्ण अधिकार दिला. आणि याच अधिकाराचा वापर करून संसदेने तो कायदा बनवला जो आजही लागू आहे, तो म्हणजे नागरिकत्व कायदा 1955. तर कलम 11 मुळे संसदेला जो अधिकार मिळाला, त्यातूनच 1955 मध्ये नागरिकत्व कायदा अस्तित्वात आला. आता आजच्या काळात नागरिक कसं बनायचं किंवा नागरिकत्व कसं जातं हे सगळं हा कायदा ठरवतो. चला सगळ्यात आधी बघूया की या कायद्यानुसार भारतीय नागरिक बनण्याचे मार्ग कोणकोणते आहेत. हो, हे वर्ष 1955 हे अगदी डोक्यात फिट करून ठेवा. MPSCची पूर्वपरीक्षा असो किंवा मुख्य, नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षी संमत झाला हा प्रश्न वारंवार विचारला गेलाय. त्यामुळे 1955 हे साल विसरू नका. बरं, तर या कायद्यानुसार नागरिकत्व मिळवण्याचे एकूण 5 मार्ग आहेत. पहिला अर्थातच जन्माने, दुसरा आहे वंशाने, म्हणजे ज्यांचे आई वडील भारतीय आहेत, तिसरा आहे नोंदणीद्वारे म्हणजे रजिस्ट्रेशन करून, चौथा आहे नैसर्गिकीकरण म्हणजे नॅचरलायझेशन. हा मार्ग परदेशी नागरिकांसाठी आहे, काही अटी पूर्ण केल्यावर त्यांना नागरिकत्व मिळू शकतं. आणि पाचवा प्रदेशाच्या समावेशाने. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिक्कीम. जेव्हा सिक्कीम भारतात सामील झालं तेव्हा तिथल्या लोकांना आपोआप भारतीय नागरिकत्व मिळालं. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर? जसं नागरिकत्व मिळवता येतं, तसंच ते गमावण्याचेही काही कायदेशीर मार्ग आहेत. चला आता आपण ती दुसरी, तितकीच महत्त्वाची बाजू पाहूया. ओके, तर नागरिकत्व जाण्याचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे त्याग, म्हणजे जेव्हा कोणी स्वतःहून व्हॉलंटरीली आपलं नागरिकत्व सोडून देतं. दुसरा आहे समाप्ती. हे आपण कलम 9 मध्ये पाहिलं तसंच आहे. दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं की भारताचं आपोआप संपतं. आणि तिसरा आहे काढून घेणे.
इथे सरकार स्वतः नागरिकत्व काढून घेतं, पण असं केव्हा होतं जेव्हा एखाद्याने फसवणूक करून नागरिकत्व मिळवलं असेल किंवा देशाशी गद्दारी केली असेल, अशा गंभीर कारणांसाठी. चला आता 2 अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या भारतासाठी खास आहेत आणि ज्यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे एकल नागरिकत्व आणि दुसरा म्हणजे OCI, ज्याबद्दल नेहमीच खूप चर्चा होते. हा फरक बघा किती स्पष्ट आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये कसं असतं, तिथे दुहेरी नागरिकत्व असतं, म्हणजे एक देशाचं आणि दुसरं तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याचं. पण आपल्या भारतात तसं नाही. आपण कधीच महाराष्ट्राचे नागरिक किंवा केरळचे नागरिक नसतो. आपण असतो फक्त आणि फक्त भारताचे नागरिक. याच संकल्पनेला म्हणतात एकल नागरिकत्व. मग हे OCI म्हणजे नेमकं काय आहे? अनेकदा इथे गोंधळ होतो. तर OCI म्हणजे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, OCI म्हणजे नागरिकत्व नाही. हा एक खास दर्जा आहे जो भारतीय वंशाच्या पण परदेशी नागरिक असलेल्या लोकांना दिला जातो. एक प्रकारे त्यांना भारताशी जोडून ठेवण्याचा हा एक मार्ग आहे. आणि परीक्षेसाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे की OCI धारकांना नक्की कुठले हक्क मिळतात आणि कुठले नाही. तर बघा, त्यांना भारतात येण्यासाठी आयुष्यभराचा व्हिसा मिळतो. ते येथे शेतजमीन सोडून इतर मालमत्ता खरेदी करू शकतात. पण जे हक्क फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत, म्हणजे मतदान करण्याचा अधिकार, निवडणूक लढवण्याचा अधिकार किंवा सरकारी नोकरी मिळवण्याचा अधिकार, हे हक्क OCI धारकांना मिळत नाहीत. हा फरक अगदी स्पष्ट लक्षात ठेवायचा आहे. तर आज आपण पाहिलं की भारतीय नागरिकत्व ही फक्त एक कायदेशीर ओळख नाही, तर त्यामागे आपली राज्यघटना, कायदे आणि इतिहासाची एक मोठी चौकट उभी आहे. पण जाता जाता एक प्रश्न, या कायद्यांच्या आणि कलमांच्या पलीकडे आजच्या या बदलत्या जगात भारतीय असण्याची भावना, भारतीय असण्याचा अर्थ कसा बदलतोय, यावर नक्कीच विचार करायला हवा. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.